तर नमस्कार मित्रांनो, 21 तारखेला भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतं आहे. श्री भवानी देवी यात्रेनिमित्त बलवडी येथे सरकार केसरी असं ओपनचं भव्य दिव्य मैदान होतं आहे. आणि या मैदानामधील काही टॉपचे पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे. त्यासाठी व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतंय त्या पायऱ्याबद्दल कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, या मैदानाचा पहिला आणि टॉपचा पायरा आहे तो म्हणजे आपला कळंबीचा शंभू 1 BHK फ्लॅटचा मानकरी शंभू आणि त्याच्यासोबत पळणार आहे शाकीरबाई पठाण छत्रपती संभाजीनगर यांचा हिंदकेसरी राजा. हिंदकेसरी राजा आणि शंभू आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल. दोन्ही गाड्यांना अतिशय चांगलं स्पीड लागेल या मैदानामध्ये. यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका, सध्या टॉपच्या फॉर्ममध्ये असलेला बकासूरसोबत पळून अनेक मैदानं गाजवणारा, हिंदकेसरी मैदानामध्ये 1 नंबर करणारा असा आपला कारोंडा एक्सप्रेस चिक्यासोबत पळणार आहे तो म्हणजे आपला संभाजीनगर एक्सप्रेस लखन. दोन्ही हिंदकेसरी जोडी आहे आणि गाडीला अतिशय चांगलं स्पीड लागेल या मैदानामध्ये पळताना आपल्याला दिसू शकतात ही जोडी. यानंतर पुढील जोडी आहे ती म्हणजे आपली शेवाळ्या आबांचा पाखऱ्या आत्ता सध्या बऱ्याच फॉर्ममध्ये आहे आणि पाखऱ्यासोबत या मैदानामध्ये आपल्याला वेगाचा शेवट अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा सर्जा पळताना दिसण्याची शक्यता आहे. सर्जा आणि पाखऱ्या ही जोडी अतिशय चांगलं स्पीड लागेल या मैदानामध्ये आणि ही देखील हिंदकेसरी जोडी आहे. आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि नक्कीच ही गाडी देखील गुलालामध्ये राहू शकते अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून सांगा. यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजे आपला शाकीरबाई पठाण संभाजीनगर एक्सप्रेस यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत पळणार आहे तो म्हणजे संतोष तोडकर यांचा साई आणि चिमण्या. ही गाडी बऱ्याच दिवसापासून पळत आहे आणि ही गाडी बरेच दिवस झालं गुलालामध्ये राहत आहे आणि या गाडीला अतिशय चांगलं स्पीड लागत आहे. त्यामुळं मालक देखील हा पायरा फोडत नाही. त्यामुळे ही गाडी आपल्याला पळताना या मैदानामध्ये दिसू शकते. संतोष तोडकर यांचा साई आणि त्याच्यासोबत शाकीरबाई पठाण यांचा चिमण्या ही गाडी या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्यानंतर पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे घरनिकीचा राजा, ज्याला चटणी भाकरीचा बैल म्हणून ओळखलं जातं, तो आणि त्याच्यासोबत पळेल तो म्हणजे आपला किरणप्पा शाळगाव, उत्तम शेठ गवळी बदलापूर यांचा हिंदकेसरी रायना देखील बऱ्याच फॉर्ममध्ये आहे. सध्या घरनिकीचा राजा थोडा बॅकला आहे पण या मैदानामध्ये नक्कीच गुलाल करेल अशी अपेक्षा आहे. यानंतरचा पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे ज्या पायऱ्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो असा आपला राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत पळणार आहे तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडॉन आणि मथुरची जोडी या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसण्याची शक्यता आहे. आणि ही जोडी या मैदानामध्ये पळाली तर अतिशय चांगलं स्पीड लागेल या जोडीला आणि ही जोडी गुलालात नक्की राहील. यानंतरचा सहकार केसरी मैदानाचा पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे आपला जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या 22-11 आणि त्याच्यासोबत बावधनचा लक्ष आणि सोन्या 22-11 ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते आणि या गाडीला अतिशय चांगलं स्पीड लागेल. सोन्या देखील बऱ्याच दिवसापासून फॉर्ममध्ये आहे आणि तो या मैदानामध्ये नक्की गोलालामध्ये राहील अशी अपेक्षा आहे. अतिशय चांगलं स्पीड लागेल गाडीला. सोन्या 22-11 आणि बावधनकरांचा लक्ष ही जोडी दिसेल. यानंतरचा पुढील टॉपचा संभाव्य पायरा आहे तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका मानघरचं वादळ आणि त्याच्यासोबत किस्मत ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना मानघरचं वादळ सध्या अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि गाडीला चांगलं स्पीड लागेल. गाडी अतिशय चांगली पळेल, कदाचित गोलालात पण राहू शकते ही गाडी. यानंतरचा पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका आणि विठ्ठल ड्रायव्हर यांचा तेजा आणि त्याच्यासोबत पळू शकतो तो म्हणजे दिवाण्या, नाशिक एक्सप्रेस दिवाण्या आणि विठ्ठल नानांचा तेजा ही गाडी आपल्याला या मैदानामध्ये पळेल. आणि जेव्हा जेव्हा तेजा दिवाने एकत्र आले तेव्हा या गाडीनं नक्कीच मोठ्या मैदानामध्ये गुलाल करून दाखवला आहे आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून तेजाला देखील ओळखलं जातं. ही जोडी या मैदानामध्ये पळेल. यानंतर मित्रांनो, या मैदानाचा सर्वात टॉपचा पायरा असेल ती म्हणजे घरचीच गाडी पळेल, परंतु या गाडीनं अतिशय चांगल्या प्रकारे हा सीझन गाजवलेला आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गोलालात राहिलेली अशी ही गाडी हिंदकेसरी अर्जुन आणि कंदूरचा राजा उर्मिलाताई गायकवाड यांचा घरचा बैलजोड आहे हा आणि घरचा साज या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि या नंदींबद्दल बोलायला तेवढं कमीच आहे, कारण राजानं तर जेव्हा घेतला आहे तेव्हापासून राजा गोलालातच आहे आणि घेतल्यानंतर राजा हिंदकेसरी झाला आणि सलग मित्रांनो 3-4 हिंदकेसरी मैदानामध्ये राजाने गुलाल केलेला आहे. आणि महाराष्ट्र केसरी कदमवाडी मैदानातील ही 1 नंबरची जोडी आहे, ती या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. अतिशय चांगली जोडी पडेल. आणि यानंतर
आपला सर्वांचा लाडका ज्यानं बैलगाडी क्षेत्र गाजवलं आणि आपल्या नावावरती 12 हिंदकेसरी किताब केले, असा आपला बैलगाडी क्षेत्रातील सेलिब्रिटी ज्याचं फॅन फॉलोविंग सध्या खूप आहे, असा आपला 12 वेळा हिंदकेसरी झालेला देव बाकासूर. बाकासूर या मैदानामध्ये पळणार आहे, तो म्हणजे घोटचा सर्जा. घोटचा सर्जा आणि बाकासूर या मैदानामध्ये पळताना दिसू शकतात, कारण बरेच दिवस झालं घोटचा सर्जा मैदानामध्ये आले नाही. परंतु आता 21 तारखेचं होणारं सरकार केसरी मैदान, या मैदानामध्ये आपल्याला घोटचा सर्जा आणि बाकासूर हे समीकरण नक्की पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? घोटचा सर्जा आणि बाकासूर या मैदानामध्ये पळू शकतो का? की बाकासूरचा पायरा अजून कोणासोबत असू शकतो? की बाकासूर आणि कारुंड्याचा चिक्की आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसेल? आणि तुम्हाला बाकासूर या मैदानामध्ये कोणासोबत पळताना बघायला आवडेल? कारुंडेकरांचा चिक्या की घोटचा सर्जा? ते तुम्ही या व्हिडिओच्या खालती कमेंट करून नक्की सांगा. किंवा अजून कोणता नवीन चेहरा या मैदानामध्ये बाकासूरसोबत पळताना दिसू शकतो? तुम्हाला काय वाटतं हे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा.